हिंगोली नांदेड राज्य महामार्गावरती प्रवासी लक्झरी बस पेटली। यामध्ये प्रशासनानं आणि स्थानिक नागरिकांनी 50पेक्षा अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले। मात्र आपण जर पाहिलं तर बसमधलं जे सगळं साहित्य जे आहे ते जळून खाक झालेलं आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या बसमध्ये जे प्रवाशांनी पैसे आणलेले होते, रोख रक्कम आणलेली होती, ती देखील सगळी जळालेली आहे। आपण जर पाहिलं तर हे 500चं या ठिकाणी नोटा आहेत, त्यासोबत काही 100च्या नोटा आहेत, काही पैसे सुस्थितीमध्ये आहेत। आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विचारूयात। सर, आपण प्रवाशांचे प्राण वाचवलेत, मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाले, हे किती कॅश होती आणि या संदर्भातला काय तपशील आहे? हा कॅश काही आपल्याला टोटल सांगता येणार नाही आहे, काही जळालेलं आहे। तर मिनिमम यामध्ये असं मला वाटतं की 4 ते 5 लाख रुपये प्रवाशांचे असावे। तरी पण आम्ही हे आग विझल्यानंतर आम्ही 2 पंचासमक्ष सदरील हे कॅश वगैरे काढलेले आहे। या ठिकाणी सोन्याचं नाणं पण दिसून येतोय, पिवळ्या धातूचं। सर याच्यामध्ये एक प्रश्न सातत्यानं उद्भवतो, जर चालकानं काळजी घेतली असती, कारण टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे ही आग लागलेली असावी का? काय घडलं असतं काळजी घेतली असती तर? त्यांचं असं म्हणणं आहे की शॉक सर्किट लागले, तरी पण त्यांनी कौशल्याने गाडी बाजूला घेतली आणि प्रवासी सुस्थितीत बाहेर पडलेले आहेत। त्यांचं पण हे कौशल्य आहे असं मला म्हणावं लागेल। आपण जर पाहिलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी होते, काही नोटा या सुस्थितीमध्ये आहेत, मात्र काही नोटा ह्या पूर्ण जळून या ठिकाणी कोळसा झालेला आहे। आणि एकंदरीतच हिंगोलीच्या या औंढा तालुक्यातील या वगरवाडी परिसरामध्ये जी आग लागलेली होती त्यामध्ये 50 प्रवाशांचे प्राण बचावले। मात्र या प्रवाशांची जी यात्रेसाठी जाणारी जी जमापुंजी होती ती या ठिकाणी संपूर्ण जळून जी आहे ती खाक झालेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।